या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली। तेव्हापासून संपूर्ण भारतामध्ये जय श्रीराम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे। सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम, हनुमान, लक्ष्मण, रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत काही कलावंत अचानक अवतरले। रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येक जण तिकडे पाहत होते। मात्र हे सर्व जिल्हा परिषदेचे उपोषण गट समोर काय करतायत हे जेव्हा जाणून घेतलं तेव्हा हे सर्व विश्वासराव फाटे लोककला संस्था सोलापूर या जिल्हा कलावंत संघटनेचे सदस्य होते आणि त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या वेशभूषेमध्ये आंदोलन केलं होतं। दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणं, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान 5000 रुपये मानधन करावं, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावं, नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी तालुक्यात घ्यावी, 2020 पासून प्रलंबित प्रकरणं मंजूर करावी या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। मी शाहीर बापू बाबूलाल पटेल, सोलापूर जिल्हा लोककला संघटना अध्यक्ष, शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या विविध मागण्यासाठी अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत। कलावंताच्या प्रमुख मागण्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेची समिती आहे, वृद्ध कलावंत मानधन समिती, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळे 1200 ते 1400 जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे पडून आहेत। दुसरी मागणी अशी आहे, कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी। कलावंतांना 2200 रुपये असं मानधन मिळतं तुटपुंजी, तर यासाठी कमीत कमी कलावंतांना दरमहा 5000 रुपये मानधन मिळावे अशी एक आमची विनंती आहे। दुसरी विनंती तिसरी असं आहे, केंद्र सरकार पेन्शन योजना सुरू केलेली आहे कलावंतांना आणि त्यावेळेला ती पेन्शन योजना समान सगळ्या कलावंतांना न्याय देते आणि महाराष्ट्र शासनाने अ ब क ड असा निकष लावून याच्यामध्ये दुजाभाव केलेला आहे, तरी केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व कलावंतांना समान मानधन द्यावे अशी एक आमची मागणी आहे। चौथी मागणी अशी आहे, शासनातर्फे नाट्य परिषद, तमाशा परिषद असे भरवले जाते, परंतु लोक कलावंताची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करावी शासनाच्या वतीने अशी आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, सोलापूर जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जवळजवळ 1500 प्रकरणे 2020 पासून प्रलंबित आहेत। त्या सर्वांचा निपटारा करावा आणि सगळ्याची मंजुरी करावी आणि जे प्रलंबित प्रकरण आहेत ते मंजुरीत काढून त्याचा निकाल करावा। ह्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील लोक कलावंत कलेक्टर कचेरी समोर, पूनम गेटच्या समोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तरी यासाठी शासन दरबारी आमची न्यायाची मागणी आहे। कुठल्या आम्ही शासनाच्या विरोधात घोषणा देत नाही, निषेध करत नाही, आमची कला आहे सादर करतो आणि शासनाने आमची दखल घ्यावी, आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढी मी विनंती करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।